नमस्कार मित्रांनो, मी दिनार मुकुंद कुलकर्णी. आपल्या वाढीव दर्जाच्या कट्ट्यावर आज आपल्यासोबत माझा मित्र ॲडव्होकेट राहुल देवकाते आलेला आहे, जो पुणे फॅमिली कोर्टच्या उत्तम वकील म्हणून काम करतो, तसेच पुणे महानगरपालिकेच्या पॅनल ॲडव्होकेट म्हणून पण काम करतो. चला आपण त्याच्यासोबत गप्पा मारूयात आणि भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, आपण नेहमीच ऐकतो शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये. ते कितपत बरोबर आहे किंवा ते फक्तच म्हटलं जातं, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. खरंच हे म्हटलं जातं ते कितपत म्हणजे योग्य आहे किंवा असंच म्हटलं जातं? असं असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये कसं असतं ना की कोर्टात कोणी यावं हा तो व्यक्ती कधीच ठरवू शकत नाही स्वतः. बरोबर. कधी कधी असं होतं ना की आपल्याला कधी त्या कोर्टाचं नोटीस येईल, आम्ही त्याला गमतीशीर भाषेत आहे ना लव्ह लेटर म्हणतो कधी कधी. तर ते कोर्टाचं जे लव्ह लेटर किंवा नोटीस जे आहे ना ते कधी कोणाला येईल काही सांगू शकत नाही. म्हणजे ना कधी कधी एखाद्याची इच्छा पण नसते कोर्टात जाण्याची. मग त्यावेळेस अशा वेळेस काय करायचं असतं त्या व्यक्तीनं, की समजा एखादा इन्सिडेंट घडला की बाबा रस्त्यात कोणाचा ॲक्सिडेंट झाला किंवा घरात भांडण झालं, तर आपल्यावरती केस कोण करणार हे आपल्याला माहीत नाही. बरोबर. तो समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्यावरती केस करेल तेव्हा आपल्याला ते नोटीस येणारच आहे. नक्कीच. आणि आपली न्यायव्यवस्था अशी आहे की आत्ता जर विचार केला सध्याच्या परिस्थितीत, तर भारतातल्या सगळ्या लोकांचा फक्त एकाच गोष्टीवरती आजपर्यंत विश्वास टिकून आहे, ती आहे आपली न्यायव्यवस्था. जी न्यायव्यवस्था आपली आहे ना ही एवढी प्रचंड थोडीशी लेंदी प्रोसेसवाली आहे जरा, पण न्याय तिथंच मिळतो. म्हणजे लोकांचा आजही कोणत्या गोष्टीवरती विश्वास असेल ना तर ती फक्त न्यायव्यवस्था. आणि तिथं जाऊन मला नाही वाटत की कोणाचा काहीतरी भ्रम होईल किंवा कोणी नाराज होईल, कारण प्रत्येक व्यक्ती ह्या कोर्टाचा आदर करतोय. त्याला आपण न्याय देवता म्हटलं जातं, आम्ही त्याला न्याय मंदिर म्हणतो कोर्टामध्ये. तर तिथं न्याय मिळेल ह्या अपेक्षेनेच लोक तिथं जाणार आहेत. त्याच्यामुळे शहाण्याने कोर्टात जावं असंही काही बंधन नाही आणि येड्याने जाऊ नये असंही काही नाहीये. प्रत्येकानं कोर्टात जावं जिथं आपल्या हक्कांचा अधिकाराचा काही प्रश्न उद्भवतो ना त्यावेळेस त्या कोर्टामध्ये जाणं गरजेचं आहे. बरोबर. फॅमिली कोर्टात आपण म्हणजे तुम्ही सगळे ॲज अ वकील खूप काही केसेस बघत असता, ठीक आहे. तर नवरा बायकोंचं भांडण विकोपाला गेल्यावर तिथं केस पोचते, ठीक आहे. पण त्याची ॲक्च्युअल सुरुवात जी असते किंवा एक आपण म्हणतो रूट कॉज असतं त्याचं, ते सुरुवात असते ती म्हणजे लग्न. बरोबर. ठीक आहे. म्हणजे नवरा बायको म्हणजे पहिलं लग्न, मग जुळवाजुळवी, अपेक्षा, मग मुलीच्या बापाच्या अपेक्षा असतील, मुलाच्या बापाच्या अपेक्षा असतील, भरपूर काही असतं त्याच्यात. मग त्याच्यात काही काही गोष्टीत मुलं चुकतात, मुली चुकतात. तर लग्न या गोष्टींनी एक कुठं चुकांची सुरुवात होते असं तुला वाटतं? काय झालंय ना की सध्या लग्न हा एवढा विचित्र भाग आहे लोकांच्या किंवा तरुण मुलांच्या आयुष्यातला. म्हणजे साधारण एखाद्या गावात जरी आपण गेलो ना तरी अशी 5-50 मुलं सापडतील की बाबा त्यांचं लग्नच होत नाहीये. म्हणजे एवढा मोठा प्रश्न आहे. आणि ते लग्न जमवायला गेल्यानंतर परत असा एक मोठा प्रॉब्लेम समोर येऊन उभा राहतो की ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये मुलीचं प्रपोजल मुलाला येतं त्यावेळेस मुलींकडच्या अपेक्षा अशा येतं ना की ज्या आपण कधी ऐकूच शकत नाही. म्हणजे ना ऐकू शकत नाही म्हणण्यापेक्षा ना त्या मुलाला झेपतच नाहीत. ऍक्च्युली एकतर पहिला प्रश्न असा आहे की मुलीला पाहिजे मुलगा एज्युकेटेड असला तर त्याला सरकारी नोकरी पाहिजे. बरं, त्या मुलीच्या अपेक्षा वेगळ्या, मुलीच्या घरच्यांच्या अपेक्षा वेगळ्या. बरोबर. आता मुलीच्या वडिलांची अपेक्षा खूप वेगळी असते की मी खूप लाडात वाढवलंय मुलीला, आम्ही शिकवलंय. ठीक आहे, त्यांनी अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. माझं काय मी असा मुलांच्या फेवरमध्ये बोलतोय अशातला भाग नाही. पण एक असतं ना की ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक समंजस मुलगा किंवा कर्तृत्वान मुलगा, ह्या गोष्टी आजकाल खूप कमी पाहिल्या जातात. म्हणजे लग्न जुळवतानाच बाबा की मुलाला पगार किती आहे, त्याच्याकडे 4 व्हीलर आहे का, शेती आहे, त्याच्याकडे बंगला आहे का, शेती आहे का, मग शहरामध्ये त्याचं पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी फ्लॅट आहे का. बरोबर. तर ह्या गोष्टी ना मुलांवरती खूप दडपण आणणार आहेत. आणि लहान वयात 25-30च्या वयापर्यंत ही मुलं नाहीत कमवू शकत ह्या गोष्टी, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ऍक्च्युली म्हणजे आपणही त्या वयातून गेलोय, आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी शक्य नाहीयेत. 100त एखादा मुलगा असेल की त्याच्याकडे ह्या गोष्टी असतील. बरोबर. आणि मुलींना कसं आहे ना की आजकाल आई वडील पण नको आहेत मुलाचे. हां. म्हणजे
त्यांच्यापासून वेगळं पण राहायचं म्हणजे ती एक स्थितीमध्ये पण अपेक्षा ऍड होऊन हो जाते हो हो त्याच्यात. 100%. आता जर तिला जर शहरात राहायचंय तर मी म्हणतो मग शेतीच कशासाठी पाहिजे. हा, बरं मग तिला शेतीत पण कधी जायचं नाही. बरोबर. पुण्यात राहायचंय तर जॉब पण करायचा नाही. अशाही गोष्टी इथे त्या अपेक्षा भरपूर हा सिच्युएशन त्याच्यात. हा पण बऱ्याचदा मी असं ऐकून आहे की मुलांकडून पण काही चुका म्हणजे एक्स्ट्राचं सांगितलं जाणं, म्हणजे लग्नाच्या आधी आपण एक थोडंसं. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, आता आपण पाहतो की बेरोजगार मुलांची इतकी संख्या आहे आज. बरोबर. आता आपलेच काही जवळचे मित्र आहेत, त्यांचीच उदाहरणं आमच्यापर्यंत आहेत. म्हणजे कुठंतरी आपल्याच गावाकडचा एक मित्र असतो, शहराच्या ठिकाणी एखाद्या कंपनीत कामाला जात असतोय, पार्ट टाइम जॉब करत असतोय. त्याला पेमेंट किती असणार आहे? 10,000 12,000. ऍक्च्युली नाहीच आहे, जॉबच राहिले नाहीत तेवढे, आपण जसा विचार करतोय तसा. मग जेव्हा लग्न जमवायची वेळ येते ना, त्यावेळेस तो खोटी सॅलरी सांगितली जाते गावाकडे, व आमचा मुलगा पुण्यात आहे. बरोबर. त्याची सॅलरी असते 10-15 हजार रुपये, 20,000 रुपये. कुठेतरी MIDCत काम करेल, कुठं हॉटेलमध्ये काम करेल, कुठल्या कंपनीत काम करेल. पण ऍक्च्युअलमध्ये ना त्याला जी प्रपोजल आलेलं असतं लग्नाचं, त्यांच्या अपेक्षा असल्यामुळं लग्न पण जुळवायचं उशीर झाला. हा. तर अशा गोष्टी घडतात की बाबा मुलं सांगतात की आम्हाला 30,000 पगार आहे, 40,000 पगार आहे. मग ते लवकर लग्न जुळवली जातात मग अशा पद्धतीनं. ऍक्च्युली पण ते टिकणार नाहीत, कारण आहे ना आज नव्हत्या ह्या गोष्टी सुरुवातच खोट्याने झाली खोट्याने त्या सुरू होते, गोष्टीची. बऱ्याचशा गोष्टी खोट्याने चालू होतात. ते एक सुरुवात त्या संसाराची तशीच होते की मग हाल अपेक्षा असतात भरपूर, त्याच्यानंतर लग्नात झालेला खर्च हा एक पार्ट आपण बरोबर. पकडला जातो की लाईक सुरुवात झाली लग्नाची, पण लग्न करायच्या वेळीसच आता जसं की आपण दोन मुद्दे नेहमीच येतात की धूमधडाक्यात लग्न करणं हा आणि रजिस्टर लग्न करणं. बरोबर. त्याच्याविषयी काही. आता कसं आहे, ते आपण म्हणतो ना हौसेला मोल नसतं, हा, ते तसं आहे. म्हणजे आता काही जणांची परिस्थिती अशी, आता समजा एखाद्या घरात बाबा मुलगी एकुलती एकच आहे, बरोबर. तर त्या बापाची म्हणा, त्या मुलीच्या किंवा आईची म्हणा, त्यांच्या घरातल्या लोकांची म्हणा, एक हौस असते की बाबा आम्हाला मुलीचं लग्न खूप चांगलं करायचंय. बरोबर. ठीक आहे, आपल्याला त्याला काही विरोध नाही त्या गोष्टीला. पण आपण कसं असतं ना की बाबा हातरून पाहून पाय पसरावे, पसरावेत, पाय actually. पसरावेत अशी पद्धत असते ती. पण त्या घरात खरंच समंजस लोक असतील, तसं त्यांचं उत्पन्न असेल, तसं त्यांची परिस्थिती असेल, तर करायला काही हरकत नाही. ज्याचा त्याचा तो वैयक्तिक निर्णय आहे. ऍक्च्युली पण एक लग्न जर आहे का नाही मोठ्या पद्धतीने न करता, जर तेच कोर्ट मॅरेज म्हणून जर त्यांनी जर ते केलं, तर आपण विचार करू शकत नाही तेवढे पैसे वाचणार आहेत. ऍक्च्युली म्हणजे दोन घरचे कमीत कमी 4-5 लाख रुपये वाचणार आहेत. हे 10 लाखाची 8 लाखाची जी अमाऊंट आहे ना, ही खूप मोठी अमाऊंट असते. फ्युचरसाठी वापरली जाऊ शकते, संसारासाठी काहीच नाही झालं तर त्या 10 लाखामध्ये 10 वर्ष ते दोघं निदान घर तरी चालवतील. हा, ही गोष्ट ती लोक लक्षात नाहीत घेणार. आता लोकांना काय झालं, म्हटलं ना हौसेला मोल नाही, त्या पद्धतीने लग्नामध्ये एवढा अवास्तव खर्च आहे. जर हा खर्च जर त्यांनी टाळण्याचा विचार केला, पण आता ते आपण असं नाही विचार करत. आता ह्याच्यामध्ये गंमत काय आहे ना की एवढं खतरनाक झालेलं लग्न एकदम स्टँडर्ड लेवलला जाऊन करणं, मला नाही वाटत. Prestige दाखवणं हे प्रेस्टिज झालंय. दाखवणं. हा म्हणजे ना त्याच्यामध्ये आधी कसं होतं की आपण लग्नामध्ये ना 4 फोटो काढले, ठीक आहे, एक अल्बम तयार केला, संपायचं. ते आपण बघतो ना की लग्नामध्ये परत प्री वेडिंग फोटोशूट करणं, आता तर त्याच्यामध्ये ड्रोन पण वापरायचे. ते 1-1, 1.5 लाख रुपये बजेट असणाऱ्या लोकांचं ते शौक झालाय तो आता सध्या. शौक झालाय. हा, तर असं असतं ना की एक मुलगी असते, तिला वाटत असते की यार माझ्या बी लग्नात मी ते फोटोशूट केलं पाहिजे हौस. किंवा प्री वेडिंग फोटोशूट केलं पाहिजे. आणि ते तिने कुठं पाहिलेलं असतं, तिच्या मैत्रिणीचं पाहिलेलं असतं, Actually. तिच्या कुठल्या तरी नातेवाईक असणाऱ्या एका मुलीचं पाहिलेलं असतं. तिला वाटतं की मलाही ते करायचंय. पण तिला ऍक्च्युअल मध्ये माहित नसतं ना की त्यांची परिस्थिती आपल्या वडिलांच्या परिस्थितीपेक्षा खूप चांगली आहे. हा, हिला माहित नसतं की म्हणजे हिला माहित नसतं की तिच्या वडिलाचा पगार 1.5 लाख आहे बरोबर. किंवा तिचा 10 एकर ऊस आहे. पण Actually. आपल्या वडिलांचं जे काय महिन्याचं जे काय असेल उत्पन्न, ते फक्त 20,000 ते 25,000 रुपये, एवढ्यामध्ये त्या गोष्टी पॉसिबल नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणण्यासाठी त्या 2 मुलांनी, म्हणजे त्या मुलींना आणि मुलांनी निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. हा, तिथून जर तुम्ही तुमची जिथून आहे का नाही बोलणी चालू होतात लग्नाची, तुमची पहिली ओळख होते, तिथूनच जर तुमच्यात जो समंजसपणा जर आला ना, तर ह्या गोष्टी मला वाटतं खूप लांबपर्यंत त्या व्यक्तींना घेऊन जातील ऍज अ कपल Actually, म्हणून. हा, येस. जसं आपण बोललो की लग्नाचा खर्च झाला किंवा हा अपेक्षा झाल्या, पण फायनान्शियली बर्डन लग्न झाल्यापासूनच कपलवर सुरू होऊन जातं. मग त्याचा एक पार्ट म्हणजे भांडणं, मग या गोष्टी हळूहळू सुरू होतात, कारण फायनान्शियल बर्डन असतं, काही ना काही जबाबदाऱ्या सुरू होतात लग्न झाल्यावर वगैरे. मग अजून काय कॉजेस असू शकतं, म्हणजे अजून काही रिझन्स काही निघतात का? फायनान्शियल प्रॉब्लेम हा एक झाला. सेकंडरी जसं की आता हेल्थचे इश्यूज असतात खूप जणांना,
तर मग तो एक मुद्दा राहू शकतो का? आता काय झालंय ना की समजा लग्न झालं, ते नवीन आयुष्याला सुरुवात करणार, मग तो मुलगा मुलगी काय करतात, पुण्यात येऊन राहणं असेल, शहराच्या ठिकाणी राहणं असेल, कारण एज्युकेटेड आहेत, कारण ते नवीन सुरुवात करताना नेहमी चांगल्या शहरात राहून करतील, काही लोक गावाकडे राहतील जे शेतकरी आहेत ते. पण आता मुलगा शिकलाय म्हणजे पुण्या मुंबईचा बघणार, ह्याचाच प्रेफरन्स खूप जास्त द्यायला लागलेत लोक, बरोबर, ह्याच गोष्टीला प्रेफरन्स आहे लोकांचा. तर पुण्यात आल्यानंतर काय होतं ना की मुलाला पगार आहे समजा काय आपण 20, 30, 40,000, 50,000 काय समथिंग पगार असेल. इथं मेन प्रॉब्लेम काय आहे ना की जी तू बोललास ना की फायनान्शियल कंडिशन, एकतर लग्न केलं तोपर्यंत ह्यांचा 5-10 लाखाचा ह्यांनी खर्च केलेला आहे, मायनस मध्ये आहेत ते ते already. कुठंतरी खर्च आहे का ना, त्यांनी कोणाकडून तरी घेऊन कर्ज घेऊन काही ना काय करून ते पैसे खर्च केलेले आहेत. बरोबर. मग साहजिकच आहेत की ह्यांना आता नवीन लग्न झाले समजा, हे तर पैसे खर्च झाले, त्याच्यानंतर कसं असतं की आम्हाला हनीमूनला जायचंय, परत पुण्यामध्ये राहायचंय, मग ते फ्लॅट विकत घेणं असेल, भाड्याने घेणं असेल. आज पुण्यात साध्यातल्या साध्यात 1 BHK फ्लॅटमध्ये जरी ह्यांना संसार सुरू करायचा असेल ना तरी मिनिमम 10,000-12,000 रुपये रेंटशिवाय रेंटनी सुरूच होतं ते फ्लॅट त्याशिवाय मिळतच नाही. त्याला डिपॉझिट 50,000 आलं, मग त्यांचा संसार तिथून सुरू होणार, त्याचं लाईट बिल, त्यांचं ते लागणारा सगळं घरातला काय कपडा लत्ता, परत ते खाणं पिणं जे असतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आल्या ना, ह्या पुण्यात राहण्याला कमीत कमी 30,000-40,000 रुपये त्यांना खर्च आहे. आणि जर त्यांचं उत्पन्नच तेवढं नसेल तर ते नाहीच सर्वाईव्ह करणार. आणि कारण मुलीनं ऑलरेडी स्वप्न वेगळी बघितलीत, मुलानं स्वप्न वेगळी बघितलीत, दोघांच्याही अपेक्षांचा जर तिथं भंग झाला, दोघांनी जर नाही जॉब केला, तर मला वाटतं संसार आज नाही टिकणार, अशा सिच्युएशनला ही वेळ आलेली आहे आता. राहुल, फॅमिली कोर्टात कोणकोणत्या टाईपचे केसेस येतात? म्हणजे आता केसेस आहेत ना, आता आपण 2 गोष्टीमध्ये डिवाइड करू शकतो. एक तर मुलांना दाखल करता येणारी प्रकरणं आणि मुलींना दाखल करता येणारी प्रकरणं. आता थोडंसं काय आहे की मुलींसाठी जरा थोड्याशा कोर्टाच्या काही थोड्याशा सुविधा आहेत, जसं की बाबा महिलांसाठी डोमेस्टिक व्हायलन्स म्हणून एक ऍक्ट आहे, त्या कायद्यानुसार त्यांना प्रकरण दाखल करता येतं कोर्टात. समजा जर सासरच्या लोकांनी काही छळ केला, त्रास दिला, तर त्यानुसार त्या कौटुंबिक हिंसाचाराचं प्रकरण दाखल करू शकतात. म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण असा एक कायदा आहे 2005 साली, तो महिलांसाठी आहे. पण तो कायदा मुलांसाठी नाही लागू? नाही, अजिबात नाही, मुलांसाठी तो कायदा नाहीये, कारण हा त्या कायद्याचं नावच महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, तो फक्त स्पेसिफिक महिलांसाठी. असं काही नाही की त्याच्यामध्ये फक्त ती मुलगीच दाखल करू शकेल, एखादी सून तिची सासूही दाखल करू शकते तिच्यावरती, म्हणजे ते महिलांसाठी, प्रत्येक महिलेसाठी. पण मग अशा गोष्टींना घेऊन आपल्याला असं नाही वाटत का की मुलींच्या बाजूनी जास्त कायदा आहे आपला? असं काही मुलींच्या बाजूने कायदा आहे असं नाही म्हणता येणार. मुलींसाठी काय 2-4 गोष्टी म्हणतात ना कायद्यामध्ये, त्या थोड्याशा ऍडिशनल जरा त्यांच्यासाठी आहेत, पण तो कायदा त्यांच्या बाजूने आपल्याला असं म्हणता येणार नाही, कारण त्याची शहानिशा करणं, त्याचं अनालिसिस करणं, ऑथेंटिक डाटा गोळा करणं, त्या गोष्टी कोर्टामध्ये आल्यानंतर आहे का नाही त्याच्यावरती निर्णय कोर्ट ठरवेल. कायदा त्यांच्या बाजूने किंवा मुलं तिने केस दाखल केली म्हणजे मुलाला उचलून आतमध्ये टाकलं असं कधीच होत नाही. म्हणजे कौटुंबिक न्यायालयात असं काही नाही की मुलांना लगेच शिक्षा होईल, तुरुंगात टाकलं जाईल, असं काही नाहीये. अगोदर एक कायदा होता 498, त्याच्यामध्ये मुलांना किंवा ज्यांच्या नावाने केसेस दाखल केले, त्या FIR दाखल केल्या, त्याच्यामध्ये अटक करण्याचा अधिकार होता, पण आता तो कालांतराने तो रद्द केला आणि आता कोर्टाच्या काय आदेशाशिवाय त्यांना अटक करण्याचा अधिकार राहिला नाही पोलिसांना. पण मग मुली अशा टाईपच्या प्रकरणं दाखल करतात, तर मग मुलांना कुठल्या टाईपच्या ह्याच्यात प्रकरण दाखल करू? समजा नवरा बायको आहेत, भांडणं होत आहेत आणि मुलाला जर प्रकरण दाखल करायचं कोणत्या ना कोणत्या कारणाने, तर कुठल्या कायद्यान्वये ते दाखल करू शकतो किंवा काय? आपल्या कौटुंबिक न्यायालयात ते एकतर घटस्फोटासाठी दाखल करू शकतात. ही केस तर नवऱ्याला आणि बायकोला दोघांनाही टाकता येऊ शकते. परत एक सेक्शन 9 म्हणून असतं हिंदू मॅरेज कायद्यानुसार, आपला हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे ना त्याच्यानुसार एक सेक्शन 9 नुसार नांदण्याचं प्रकरण असतं. म्हणजे जर एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली, मग तो मुलगा असो मुलगी असो, समोरच्या व्यक्तीला जर वाटलं की नाही मला ह्याच्यासोबत संसार करायचा, ह्याच्यासोबत संसार करायचा, तर अशा वेळेस आहे का नाही ते नांदण्याचं प्रकरण पण दाखल करता येतं आणि कोर्टामध्ये बोलवून त्यांच्यामध्ये बाबा परत ते काउन्सिलिंग वगैरे करून त्या गोष्टींसाठी प्रयत्न केले जातात आणि ते मग त्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जर वेगळं व्हायचं असेल तर मग तिथंच त्यांचा निर्णय होईल. पण मग त्याची जे स्टेप्स आहेत त्या कशा आहेत? म्हणजे समजा मुलांनी प्रकरण दाखल केलं तर कशा स्टेप आहेत की एक घटस्फोटाचं प्रकरण दाखल होण्यासाठी पहिली केस, दुसरी केस, कसं म्हणजे ते? नाही, पहिली केस दुसरी केस असं काही नसतं, कारण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की समजा घटस्फोटाचं प्रकरण दाखल केलं,
आता एकतर लोकांचा खूप गैरसमज आहे वकिलांबाबतीत म्हणा किंवा कोर्टाबाबतीत म्हणा, जसं तो सुरुवातीला बोला ना की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, Yes. असं नाहीये. एकतर मुद्दा मुळातच असा असतो ना की ते कोर्टापर्यंत का आलेत, हा. त्याची कारणं काय, बरं ह्याची सुरुवात कुठून झाली, कारण हे एका दिवसात तर घडलं नाही ना, बरोबर. काहीतरी रिझन असेल ना कोर्टामध्ये येण्याचं. मग ते कारण शोधून काढणं, त्याच्यावरती तोडगा काढणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. कोर्टामध्ये आमच्याकडे जरी इव्हन कोणी पक्षकार आला ना, मग तो मुलगा असो मुलगी असो, आम्ही असं डायरेक्टच आलंय घे पैसे दे डॉक्युमेंट्स दे आम्ही दाखल करतो असं होत नाही कधीच. ते एकतर मुळातच आमचं फील्ड एवढं प्रोफेशनल आहे आणि कोर्टामध्ये खूप प्रोफेशनल लेवलला जाऊन काम करावं लागतं. बरोबर. तिथं मुळात ऐकांना खूप ऑथेंटिक लेवलला जाऊन बाजू मांडावी लागते कोर्टामध्ये. म्हणजे एखादा मुलगा आला मुलगी आली तर त्यांची ती स्टोरी आम्हाला ते लग्न झाल्यापासून आहे ना ती सगळी व्यवस्थित ड्राफ्ट करायची, लिहून घ्यायचे, ते फाईल करायचंय कोर्टामध्ये. ऍक्च्युली हा, मग त्याच्यामध्ये त्यांची कारणं काय येतं, मग घटस्फोट घेण्यासाठी तुम्ही का आलात, हा. तुम्हाला कोणत्या गोष्टी खटकतात, पुढच्या व्यक्तीनं काय गुन्हा केलाय, मग ती व्यक्ती परत तुमच्या आयुष्यात येऊ शकेल काय, मग तुमचं आणि त्याच्यावरती तुमचं एक मागणी पण असते त्याच्यामध्ये खाली कोर्टामध्ये की बाबा मला घटस्फोट हवा आहे किंवा मला नांदवायची तयारी, अशा खूप साऱ्या गोष्टी त्या ते प्रत्येकानं आपापल्या इंडिव्हिज्युअल लेवलला ते काम केलं जातं. कारण प्रत्येकाची केस ही डिफरंट आहे. असं होत नाही कधी की एकानं केस दाखल केली ती दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या केसशी सिमिलर जुळते, असं कधीच होत नाही. बरोबर. हा, काहीतरी एक ॲव्हरेज रेशो ठरलं जातं की 80%, 90%, 95% बाबा ती केस सिमिलर आहे आणि त्याच्या आपण जुने जजमेंट काढतो आणि त्या केससाठी वापरतो, त्याला आम्ही सायटेशन म्हणतो, तर वापरू शकतो. पण मुळातच आहे ना घटस्फोटासाठी जी लोक येत आहेत ना ही माइंडसेट करून आमच्याकडे येतात. आम्ही त्यांना काय असं कधीच म्हणत नाही की बाबा तुम्ही आमच्याकडे केस घ्यायला किंवा आम्ही घरी कधीच जात नाही. ते लोक आमच्याकडे येणार, आम्हाला मुद्दा सांगणार, आम्ही काय करतो आधी नोटीस पाठवतो. बरोबर. नोटीस पाठवल्यानंतर आमच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर आम्ही पण काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करतो. कारण काय आहे की परत आम्ही जर प्रकरण दाखल केलं तर कोर्टामध्ये परत काउन्सिलिंग होणार आहे त्यांचं. ऍक्च्युली कारण केसला सुरुवातच होत नाही काउन्सिलिंग झाल्याशिवाय. म्हणजे ना जे काय ज्या कोर्टामध्ये केस गेली तिथला समजा एखादे आपले न्यायाधीश असतील ते केसला सुरुवातच होत नाही. मग त्यांचे सेशन ठेवलेले असतात 8 दिवसाला 15 दिवसाला महिन्याला जे असेल त्यांना तारखा दिल्या जातात. मग त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न काउन्सिलर करत असतो. स्टेप्स काय आहेत, म्हणजे जर मी नोटीस टाकली म्हणजे कोर्टाकडून नवरा किंवा बायकोला नोटीस गेली तर मग त्याच्या पुढची स्टेप काय असते, मग डेट येणं, आता कसं असतं ना की कोर्टामध्ये ना प्रकरण दाखल केल्यानंतर एक साधारणतः 1 तारखेला नोटीस इश्यू केले जातात. नोटीस इश्यू होणं म्हणजे आता समजा एखाद्या नवऱ्याने केस दाखल केली तर बायकोला नोटीस पाठवलं जाणार, ती तिथून पुढे कोर्टामध्ये हजर होणार. कोर्टात हजर झाल्यानंतर बाबा अगोदरच काय केलं नवऱ्याने केस दाखल केली तर मग आता त्यांनी त्याची बाजू मांडलेली ना, बरोबर, तर मग समोरच्या व्यक्तीनं त्या म्हणण्यावरती जे नवऱ्याने म्हणणं दाखल केले त्याच्यावरती बाबा एक रिटर्न स्टेटमेंट द्यायचं असतं. त्याला WS म्हटलं जातं शॉर्टमध्ये आमच्याकडे. मग ते म्हणणं तिनं पण दाखल करायचं. मग ते दाखल केल्यानंतर कोर्ट ते पाहतं की आता काय करायचं. आणि मग आता एखादी महिला आहे तर मग ती तिच्या वकिलांमार्फत कोर्टामध्ये बाबा पोटगीचा अर्ज पण आणू शकते. असं काय ठरलेलं नसतं की ह्या तारखेला हेच होईल त्या तारखेला तेच होईल. एखाद्या केसमध्ये अर्जन्सी पण असू शकते. जशी मुलं असतील तर वेगळी प्रायोरिटी बनवून जाते कोर्टाची ते केस चालवण्यासाठी. किंवा कधी कधी इतर केसेस पण चालू असतात. कधी कधी त्या केसमध्ये वेगळाच ट्विस्ट येऊन जातो. मग त्यावेळेस काय होतं की कोर्ट डिसाईड करतं की ही कोणत्या वेळी केस घेऊन जायची. मग त्या वेळेनं ते केस चालू राहते. पण जी पोडगी मुलगी दाखल करते म्हणजे पोडगीची जी केस असते तर कोर्ट कसं डिसाईड करतं की एक पर्टिक्युलर मुलीला किती पोडगी दिली पाहिजे किंवा काय, म्हणजे काय त्याचे फॅक्टर असतात. आता पोडगी किती दिली पाहिजे ह्याच्यापेक्षा ना ती मुलगी ज्यावेळेस पोडगीचा अर्ज करते त्यावेळेस तिला बंधनकारक आहे की बाबा तुला किती पैशांची गरज आहे. तर ती जे काही डिमांड करते ना ते तिच्यासाठी ती बाबा रक्कम खरंच गरजेची आहे का हे कोर्ट तपासून पाहतं. ओके. त्याच्यासाठी ना तिला एक ॲफिडेव्हिट द्यावं लागतं ॲसेट आणि लायबिलिटीचं. उत्पन्न आणि मालमत्तेचं तिला काय असेल ते प्रतिज्ञापत्र तिला द्यायचंय. जमा खर्च वगैरे असेल त्याच्यामध्ये सगळं एक्सप्लेन करायचंय. बरोबर. मग त्याच्यामध्ये तिच्याकडे बाबा तिचं एज्युकेशन काय झालंय, ती आता जॉब करते का, आता राहते कुठे, मुलं किती तिला, तिच्यावरती डिपेंडन्सी कोणाची आहे का, तिच्यावर अवलंबून कोण आहे का. बरोबर. मग ती कोणावरती अवलंबून आहे. मग तिचा जो काही महिन्याचा खर्च आहे तो पाहिला जातो. आणि इकडं मग तसंच सेम मुलालाही तीच गोष्ट लागू होते नवऱ्याला. ओके. म्हणजे त्यालाही तेच विवरणपत्र जे म्हणतो ना आपण की बाबा तुझं उत्पन्न किती ते मागवलं जातं. म्हणजे त्याच्यावरूनच ते डिसाईड होतं. बरोबर. असं कधीच होत नाही की मुलीने 50,000 मागितलेत म्हणून तिला 50,000 दिले मुलाला पगार 20,000 आहे, असं कधीच होत नाही.
त्या गोष्टीसाठी एक आहे. पण मग असं कधी होतं का की पोरगीची केस दाखल झाली आहे आणि मुलाचं इन्कम खूपच कमी आहे, पण मग अशा याच्यात मुलीला पोरगी न मिळण्यासारखंच होऊ शकतं किंवा मुलावर खूप कर्ज आहे, मग अशा वेळी पोरगी मिळते का किंवा किती रकमेपर्यंत मिळू शकते, असं काही डिसाईड असतं का? मुलीला पोटगी देणं हे कायद्यामध्ये ना तिच्या गरजेनुसार आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण एक मुद्दा समजून घेतला पाहिजे. समजा जेव्हा कोर्ट पोटगी देणार आहे, ती पोटगी देत असताना त्या मुलीला खरंच त्या पोटगीची गरज आहे का? म्हणजे समजा ती जर तिच्या आईवडिलांकडे राहते आणि तिला नोकरी पण करते, तर तिला पोटगीची गरज कशी असेल? कोर्ट विचार करतं ना कधी कधी की बाबा नाही, ही कमवते, म्हणजे ना हिची जर पोटगीच्या अर्जामध्ये जर गरजच 30,000 रुपयाची दाखवली आणि हिला 40,000 रुपये पगार आहे, तर कोर्ट ते कधी कधी रिजेक्टही करू शकतं. मध्ये एक न्यूज सेम आली होती की पोरगीची तिने काहीतरी 3 लाख 4 लाख समथिंग सांगितले होते, 6 लाख माझा खर्च सांगितला होता. तर अशा याच्यात जजनी सांगितलं की स्वतः कमव आणि स्वतः कर. सो म्हणजे पोरगी अशी ऍक्सेप्ट नाही केली, जसं तू आता म्हटलं. आता कसं आहे ना, आपला एक समज आहे की बाबा बायको काही करत नाही तर तिला पोटगी द्यावी लागल, असं नसतं कधी. म्हणजे ना पोटगी कशी दिली जाते ना हे ठरवण्याचा अधिकार पूर्ण कोर्टाला आहे. आता बेसिक ज्या नीड्स आहेत, गरजा त्या महिलेच्या, मग अन्न, वस्त्र, निवारा, मुलांचा सांभाळ, शिक्षण, त्यांचं आरोग्य, ह्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात त्याच्यामध्ये. मग या कन्सिडर केल्यानंतर मग मुद्दा राहतो की तिला पगार पण 50,000 आहे, कोणाला? बायकोला. आणि तिने मागितलेत 80,000 रुपये समजा, पण मुलाला पगार 2 लाख रुपये. तर आपल्या खूप लोकांना माहीत नसतं हे की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं ना, त्या बेसवरती पण पोटगी दिली जाते. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवरती ज्या गोष्टी ठरवल्या जातात ना, ते कोर्ट ठरवू शकतं. म्हणजे ना तिचा खर्च जर 80,000 असेल आणि तिला पगार 50,000 असेल, तर ते कोर्ट वरचं 30,000 रुपयाचा जो काय त्याचा ड्यू आहे ना, तो भरून काढण्याचं काम कोर्ट करत असतं. म्हणजे असे पण गोष्टी होतात. हो, म्हणजे काही काही वेळेस तर कोर्ट असं म्हणतं ना, म्हणजे असं कॅज्युअली कधी कधी कोर्ट बोलून जातं की अरे तू 1 रुपया नको कमवूस, पण तुला पोटगी द्यावी लागणार आहे, हेही होतं. म्हणजे मुलाचं उत्पन्न 0 जरी असलं तरी त्यानं पोटगी द्यावी लागेल, असं कोर्ट असतात ना आपलं निदर्शनास आणून देतं त्या गोष्टी. असे काही प्रकरण आले होते हो, की पोरगीचं, पण त्यात असं पण आहे की मग पोरगा जर तेवढा म्हणजे कॅपेबल नसेल कमवण्यासाठी, तर मग असं कधी झालंय का की मुलगी जास्त कमवते मग पोरगी देऊच नका किंवा कमी द्या, असं काही? थोडं काही काही केसमध्ये मुली सुद्धा मुलांना पोटगी देतात, असे एक्झाम्पल आहेत. पण कधी कधी काय असतं ना की सिच्युएशन अशी येते ना की दोघं पण 0 इन्कम वाले आहेत, म्हणजे दोघांचं उत्पन्नही 0 आहे, पण कोर्ट आहे का ना तिने पोटगीचा अर्ज दिला तेवढाच वाचत नाही. ह्याची सुरुवात कुठं होते की आपल्या इथे ना पुरुष प्रधान संस्कृती आहे. एकतर मुलीचं लग्न जेव्हा होतं त्यावेळेस तिच्या वडिलांच्या घरून मुलाच्या घरी नांदायला येते. बरोबर. तर मग काय होतं, ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस ती त्याची बायको आहे ना, तिची रिस्पॉन्सिबिलिटी ही नवऱ्यानेच घ्यावी, हा आपल्या समाजाचा दृष्टिकोन आहे. किंवा कायद्यामध्ये तसं म्हटलं जातं कधी कधी, असं स्पष्टपणे कुठं लिहिलेलं नाहीये की ती तिची रिस्पॉन्सिबिलिटी, पण एक जबाबदारी असते ना. आपण म्हणतो की एक लग्न झाल्यानंतर बायको बाबा तुझ्याकडे नांदायला आली तर तिचा सांभाळ करणे तुझं कर्तव्य आहे. मग कोर्ट असंही म्हणू शकतो तू काम करत नाही, तुला आम्ही बाबा मुदत देतो 1 महिन्याभराची, तू कामाला लाग आणि गेल्या महिन्याला काय 8,000 5,000 4,000 10,000 जी काही तिची गरज असेल बेसिक गोष्टी त्याच्यासाठी तू तेवढा वेळ दिला जातो मुलाला. हो 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 100%. पोटगीच्या सेक्शन नंतर एक घरगुती हिंसाचार, डोमेस्टिक व्हायलन्स, तर असं बऱ्याचदा होतं की मुली चुकीचे केसेस पण टाकत असतील ना मुलांवर. हो टाकतात, घरगुती हिंसाचार असेल, तर मग त्या प्रकरणात मुलांनी काय करायचं? आता कसं आहे ना, आता केस कोणी कोणावर दाखल करावी हे तर आपण नाही ना ठरवू शकत. आता एखाद्या व्यक्तीला समजा एखाद्या बाईला जर नवऱ्यावरती केसच टाकायची, ते जर तिच्यावरती अन्याय झाला तर ती कोर्टामध्ये जाणारच आहे ना, कारण नाण्याला 2 बाजू आहेत. असं नाही होऊ शकत की तिने मुद्दामच केस टाकली, काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असेलच ना. भले तिचीही चूक असेल, नवऱ्याचीही चूक असेल, काही गोष्टी टोकाला गेल्यात, मग ह्याचा न्याय निवाडा करण्याचं काम कोर्ट करेलच. आणि मला नाही वाटत की कौटुंबिक न्यायालयात सगळे प्रकरण निकालात निघतात. म्हणजे ना हार्डली 10% प्रकरणांचा निकाल जरी लागला ना तरी खूप मोठी गोष्ट आहे, कारण बऱ्याचशा केसेस कॉम्प्रोमाइज होतात, सेटलमेंट होतात आणि मग लोक तिथून पुढे विभक्त होतात. काउन्सिलिंग नंतर जे म्हणजे कोर्टाकडून किंवा कायद्याकडून काउन्सिलिंग होतं नवरा बायकोचं, त्याच्यानंतर पण केस नील होण्याचे चान्सेस भरपूर आहेत का, म्हणजे का नाहीच? ऑलमोस्ट एकतर मुळात फॅमिली कोर्टात असं काय म्हणतो ना आपण की जर मेजर फॅक्टर जे येतात ना त्याच्यामध्ये काय असं आढळत नाही आम्हाला. कारण बऱ्याच वेळा असं असतं ना की खूप
छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचे वाद असतात. म्हणजे नवरा व्यसनी किंवा घरातच लक्ष देत नाही, तो जॉबच करत नाही, किंवा मुलाचे तेच प्रश्न आहेत, बाबा ही घराकडे लक्ष देत नाही, सतत माहेरी जाते, सतत सोशल मीडियावरती आहे, सतत आई बरोबर फोनवर बोलते. या अशा अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती आम्ही कित्येक प्रकरणं दाखल केलेली आहेत कोर्टामध्ये. म्हणजे अशा छोट्या गोष्टींवर पण डायरेक्ट घटस्फोट हो, वगैरे अशा 100%. गोष्टी. राहुल, एक्स्ट्रा मॅरिटियल ह्याच्यामुळे मुलगी किंवा मुलगा गुन्हा दाखल करता येतो का त्यांना पोलीस स्टेशनला, किंवा प्रकरणं येतात का कोर्टात? कसं असतं, त्याचं स्वरूप कसं आहे ना, हे ठरवणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे जर आता समजा एखाद्या मुलीला जर समजलं की आपल्या नवऱ्याचं कुठेतरी बाहेर एका अफेअर आहे एखाद्या महिलेसोबत, मुलीसोबत, तर ती पोलीस स्टेशनला गेली आणि माझ्यावरती जर ॲलिगेशन लावते नवऱ्यावरती ती, की बाबा माझ्या नवऱ्याचा गुन्हा दाखल करून घ्या, त्याचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे, तर मग असं होतं ना की त्याच्यामध्ये की लोकांना कायदा मुळातच इतका समजत नाही की एखाद्या पुरुषाचं जर एखाद्या महिलेसोबत बाहेर अफेअर आहे तर ही मुळातच गुन्हा आहे की नाही हे ठरवणं काम आहे का नाही कायद्याचं आहे. तर तो जर गुन्हा दाखल करताना तो गुन्हा नाहीये तर ते दाखल का करून घेतील? बरोबर. आता कधी कधी कोर्टात काय होतं ना, आम्ही फाईल दाखल करताना कोर्टामध्ये त्या मुलीची घटस्फोटाची केस दाखल करताना असं मेन्शन करतो की बाबा ह्याचं बाहेर अनैतिक संबंध आहेत, ह्याचं परस्त्रीसोबत बाबा काय शारीरिक संबंध आहेत, किंवा तो व्यसनी पण आहे. तर व्यसन करणं हा काही गुन्हा नाहीये. म्हणजे एका बाजूला दारू प्यायला काय दारू विकायला परवानगी आहे आणि दारू प्यायला परवानगी नाही असं कधीच होत नाही. म्हणजे दारू पिणं हा काय गुन्हा नाहीये. बरोबर. म्हणजे त्या पिण्यासाठी पण लायसन्स मिळतं. मग तसंच की एखाद्या पुरुषाचं किंवा एखाद्या महिलेचं जर नवऱ्याला सोडून बाहेर एखाद्या म्हणतो ना आपण दुसऱ्या परस्त्रीसोबत परपुरुषासोबत जर काय अफेअर असेल तर मला नाही वाटत की ह्याला कोणी गुन्हा म्हणेल. म्हणून ह्याला कोर्टाच्या भाषेत आम्ही कॉज ऑफ ऍक्शन म्हणतो. म्हणजे बाबा तुम्हाला जर ही गोष्ट त्या व्यक्तीची पटत नाही तुमच्या पार्टनरची, तर तुम्ही ती कॉज ऑफ ऍक्शन आहे म्हणून घटस्फोट घ्या. म्हणजे ते घटस्फोटाचं एक कारण आहे म्हणून तुम्ही कोर्टात त्याच्या विरुद्ध बाबा तक्रार दाखल करू शकता आणि घटस्फोट घेऊ शकता. मग तशा प्रकारचे प्रकरणांचं म्हणजे प्रमाण किती आहे कोर्टात एक्स्ट्रा मॅरिटियलमुळे? खूप भयानक, विचार करू शकत नाही. 50-60% प्रमाण त्याचंच आहे. मुलींचं पण असतं, मुली आणि मुलं दोन्हीच. आणि अजून एक आता एक मुद्दा तू सांगितला व्यसनाचा. हा, तर मग व्यसनाचा मुद्दा म्हणजे व्यसन हे कारण कितपत बनतं म्हणजे घटस्फोटासाठी, किंवा काय त्याचे हे असतात? आता व्यसन करणं मला नाही वाटत ही फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिली म्हणून. म्हणजे आम्ही काही काही केसमध्ये असंही प्रूफ केलंय की पुढची समोरची मुलगी पण दारू पिते, सिगरेट पिते, पबला जाते. या IT फील्डमध्ये तर ते कॉमन आहे. बरोबर. फ्रायडेला सॅटर्डेला जाऊन पबमध्ये पार्ट्या करणं किंवा ते व्यसन करणं हे खूप क्षुल्लक कारण झाले आता. त्याचा इम्पॅक्ट प्रेग्नन्सी वगैरे हे एक कारण. हा, ते तर खूप भयानक कारण आहे. म्हणजे ना व्यसन करण्यामुळं पण कधी कधी डॉक्टर पण आपल्याला सांगतात. आता आमच्याकडे काही येतात पक्षकार, मुलगा आला तर म्हणतो बाबा आम्हाला मूल नाही होते म्हणून बायकोनी केस दाखल केली, नोटीस आले, मला पण तुम्हाला अपॉइंट करायचंय. त्यावेळेस आम्ही काय करणार आहे की आम्ही त्यांची फक्त बाजू ऐकून घेणार आहेत आणि कोर्टामध्ये मांडणार आहोत. बरोबर. पण ऍक्च्युअल मध्ये माहित असतं आम्हाला की बाबा हा खूप ड्रिंक करतोय, व्यसन करतोय, ह्याला म्हणजे ना कंट्रोल नाही कधी कधी त्या व्यक्तीला. तर आहे त्याचा प्रॉब्लेम आपण असा समजून घेऊ शकतो की डॉक्टर सांगतात की तुला हार्मोन्सच तेवढे त्या लेवलला ऍक्टिव्ह नाही शरीरामध्ये, तर तुला मुलं कशी होतील? बरं, तो व्यसन सोडायला तयारी नाही. बरं, आता याच्या उलट जर मुलीची बाजू ऐकून घेतली तर मुलींचं कसं झालंय ना, काही मुली कंटिन्यू घरी बसून आहेत, नवरा कमवतोय, फास्ट फूड खाणं असन किंवा काही वेळेस ते जेवण पण करणार नाहीत, असतं ना डाएट करणं, काही खूप वेगळ्या लेवलला जाऊन लोक प्रकार करत असतात. मग त्यांना त्या आरोग्याशी निगडीत जर काही प्रश्न उद्भवला तर आजकाल मुलींचा तर प्रेग्नन्सीचा प्रॉब्लेम असा आहे, 6-6 महिने 8-8 महिने 1-1 वर्ष त्यांना गोळ्या खाऊन ती ट्रीटमेंट घ्यावी लागते प्रेग्नन्सीसाठी. म्हणजे प्रॉब्लेम दोघांमध्ये, पण त्या फेस करण्यासाठी ती दोघं कितपत मानसिक तयारी दाखवतात हेच त्यांच्यामध्ये ती गोष्ट दिसत नाहीये. आता ह्याच्यामध्ये एक दुसरी बाजू पण अशी आहे ना की आपण म्हणतो की कोर्टामध्ये येणाऱ्या व्यक्तींचं बाबा कारण काय असतं घटस्फोटासाठी, तर त्याच्यामध्ये मुलींचं जे काय कारण असतं कोर्टात येण्याचं किंवा मुलांचं जे काय कारण असतं ह्याच्यामध्ये काय असं नाही की ह्यांचं आज खटकलंय म्हणून कोर्टात आलेत. तर ह्याला खूप मोठा कालावधी गेलेला असतो आणि त्या कुटुंबाच्या किंवा त्या नात्यामधल्या लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या कधी कधी पूर्ण होत नाहीत. म्हणजे कसं असतं ना की आम्हाला मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, कधी कधी त्या दोन्हीपैकी एकही त्यांना होत नाही.
तर अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या मुलीच्या प्रेग्नेन्सीशी रिलेटेड, तर मला वाटतं ते एक कारण खूप जास्त आहे की घटस्फोटासाठी मुलं प्रकरण दाखल करतात त्याच्यामध्ये. आता त्याच्यात जर आपण विचार केला तर मुलगा आपण जे म्हणतो ना की व्यसनावरती तो कंट्रोल नाही ठेवू शकत आहे, तर ते व्यसन करत असताना त्याचे पैसे किती खर्च होत आहेत ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. बरोबर. म्हणजे त्या मुलालाही माहित नसतं की मी व्यसनापायी पैसे किती खर्च केलेत. म्हणजे इव्हन असेत ना रोज 1-2 हजार रुपयाची दारू पिणारी पण पोर आहेत. म्हणजे त्यांनी त्या दारूच्या सवयीमुळे ना त्यांनी जवळपास हजारो लाखो रुपयाचं कर्ज केलंय, कुटुंबाकडे लक्ष नाही. मग त्याचं बाहेर वेगळंच चाललं, मित्रांसोबत पार्ट्या वगैरे वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या कोर्टापर्यंत घेऊन येणारच आहे ना ती मुलगी आज नव्हते जर तिला ह्या गोष्टी खटकल्या तर. बरोबर. बरं तिलाही संसार करायचा आहे. बरं आता काही गोष्टींमध्ये असं असतं ना की ते नातं जे नवरा बायकोचं माझ्या दृष्टिकोनात तर असे ना की हा एक बॅलन्स आहे. म्हणजे आपण म्हणतो ना रथाची 2 चाक आहेत, त्यातलं एक चाक जरी बिघडलं तरी हा रथ कोलमडणार आहे. म्हणजे हा संसार होणारच नाही, तो संसाराचा गाडा तो पुढे जाणारच नाहीये. आता त्या मुलीच्या आपण आहे का नाही ज्या काय अपेक्षा आहेत त्या जर पूर्ण नाहीत करू शकलो तर साहजिकच आहे तिला त्रास होणार आहे. ते आपलं घर सोडून ह्याच्याकडे आले तर हिच्या गरजा हिच्या गोष्टी ह्या खूप वेगळ्या लेवलला आहेत. आजकालच्या मुलींना फक्त अन्न वस्त्र निवारा एवढ्या पुरतं मर्यादित बघून नाही चालत आणि तेवढं ठेवून चालत नाही. किंवा त्या मुलींची मानसिकता संपली चूल आणि मूल. म्हणजे असं नाही कधीच होणार की आता मुलगी लग्न करून आणलं आणि घरातच ठेवली. तर आता मग ह्याच्या पुढे जाऊन काय आहे ना की जर हे टिकवायचंय दोघांमध्ये समंजसपणा पाहिजे. बरोबर. बरं घटस्फोट घ्यायला आल्यानंतर आहे का नाही कोर्ट त्यांना लगेचच वेगळं करतं अशातलाही काय भाग नाही. बरोबर. त्यांना खूप वेळा संधी दिली जाते, त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं, त्यासाठी त्या समुपदेशन करण्यासाठी तिथं वेगवेगळे अधिकारी नेमलेले आहेत. त्यांना त्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात कोर्टाकडून. पण असं कोर्टात आलंय लगेच जज पुढे हिअरिंग चालू झाली किंवा आर्ग्युमेंट चालू झाले असं कधीच होत नाही. जोडण्याचा प्रयत्न कायदा जास्त कायदा जोडण्यासाठी खूप प्रयत्न करत असतं. पण एक वेळ अशी असते ना की दोघा नवरा बायकोंमधला जो बॉन्ड आहे ना एकदा तो ब्रेक झाला ना पुन्हा ते जोडणं खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे ना मनातून एखादी व्यक्ती उतरणं आणि तिला पुन्हा त्या जागेवरती घेऊन जाणं, हृदयामध्ये जागा देणं हे इम्पॉसिबल गोष्ट आहे. मग ती एक तडजोड असते कोर्टामध्ये. कधी कधी बाबा मुलं आता मोठी होत आहेत तर आपण मुलांसाठी ऍडजस्टमेंट करू, राहू एकत्र. ते लोक तशा पद्धतीने कॉम्प्रोमाइज करतात. काही प्रकरणांमध्ये कॉम्प्रोमाइज होताना मुलगा मुलीला पैसे देतो, कॉम्प्रोमाइज करतात, मग ते दोघं वेगळे होतात. मग परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्यांचं प्रमाण पण आजकाल खूप मोठं आहे. म्हणजे ना मला वाटतं कमीत कमी 30-40% प्रमाण आत्ताचं जसं आहे ना की परस्पर संमतीनं घटस्फोट घेण्याकडे चाललंय. कारण आजकाल काय झालंय की पैसा हा सगळ्यांनाच हवाय. तर मग त्या मुलाला असं वाटतं की बाबा 2 पैसे जातील पण मी ह्यातून मोकळा होईल, माझा वेळ जाणार नाही. पण कधी कधी कसं असतं ना काही वेळेस दोघंही विचार करतात चांगल्या पद्धतीनं की नाही बाबा यार नको यार, तू तुझी लाईफ जग, मी माझं लाईफ जगतो, फ्रीडम. हा आपापले दोघं पाहून घेऊयात आणि तिथून दोघं सेपरेट होण्याचा निर्णय घेतात. म्हणजे घटस्फोट घेण्यासाठी एकच कारण आहे, कोणत्या पद्धतीने केला जातो हे महत्वाचं नाही. त्या प्रत्येक जण वेगवेगळ्या मानसिकतेने आमच्याकडे येत असतो. आता ह्या गोष्टी त्यांनी कितपत डिसाईड करून आमच्याकडे येतील, कोणत्या मानसिकतेत येतील हे प्रत्येक व्यक्तीचा इंडिव्हिज्युअल अधिकार आहे. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती वर्क करतो. कारण ते जे काय प्रॉब्लेम घेऊन येणार आहेत त्याच्यावरती आम्ही फक्त सल्ला द्यायचं काम करू शकतो आणि त्यांची बाजू कोर्टात मांडू शकतो. बरोबर. कधी कधी आमचं पण थोडंसं जरा त्यांना कन्व्हिन्सिंग करण्याकडे जरा थोडासा कल जास्त असतो. कारण त्यांना आम्ही पण पुढचं दाखवून देत असतो की बाबा कोर्टामध्ये कशा पद्धतीने ह्या गोष्टी होणार आहेत, वेळ कसा जाणार आहे, तू आत्ता यंग आहेस बाई, बाबा त्या मुलालाही आम्ही सांगतो की बाबा तू पण यंग आहेस, तर नका वेळ घालू या गोष्टीमध्ये. कोर्ट, कायदा, वकील सगळे जोडण्याचा प्रयत्न पहिला करतात. 100%. आणि एक शेवटचा मुद्दा आपण की घटस्फोटाचं प्रमाण कमी होण्यासाठी नवरा आणि बायको या दोघांनी काय जबाबदाऱ्या म्हणजे किंवा मनातून काय त्यांनी संसार कसा चालवला पाहिजे. की आता कसं आहे ना की लग्न ही मुळातच गोष्ट अशी आहे ना की तिथं 2 लोक एकत्र आल्यानंतर आहे का नाही मुळातच थोडंसं मला नाही वाटत की ते 36च्या 36 गुण जुळलेत म्हणून ते आयुष्यभर टिकणार आहे असं काही नसतं. त्या दोघांना तो समंजसपणा, त्या नात्याचं महत्व, त्या मुलीनंही सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखं ट्रीट करणं किंवा सासू सासऱ्यांनी म्हणजे मुलाच्या आई वडिलांनी सुद्धा ती आपल्या घरातली एक बाबा लक्ष्मी आहे, मुलगी आहे ह्या दृष्टिकोनातून पाहिलं. आणि मला अजून एक कारण महत्वाचं सांगायचं आहे की याच्यामध्ये ना तुम्ही जर तुमची परिस्थिती जेमतेम आहे ना तर तुम्ही गरजा आहे का नाही गरजा त्या कमी करण्याचा प्रयत्न करा.
म्हणजे ना तुमचं उत्पन्न मानवऱ्याला पगार समजा 25,000 आहे आणि हिला आयफोन पाहिजे, हिला हनीमूनला काश्मीरला जायचंय किंवा अजून कुठंतरी दुसरीकडे 4-4 दिवस फिरायला जायचंय, शनिवार रविवार आले की हिला बाहेर जेवायला जायचंय, असं नाही ना चालणार घरामध्ये. तर तो जो काय आहे, आर्थिक ताळेबंद जो आहे ना, तो जर त्या नवरा बायकोला सांभाळता आला ना आणि एकमेकांप्रती असलेला जो मान सन्मान, दोन घरातल्या लोकांची बाबा जी काही इज्जत आहे ती सांभाळता जर आली ना, सगळ्यांनी जर मर्यादा पाळल्या ना, तर मला नाही वाटत की संसार करणं खूप अवघड गोष्ट आहे. कारण आयुष्यात सगळ्यात जर मला वाटतं ह्या जीवनात जर सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल ना, तर लग्न आणि त्याचा संसार करणं. बरोबर. आज आपल्या वाढीव दर्जा या पॉडकास्टला ॲडव्होकेट राहुल देवकाते वेळात वेळ काढून आपल्या इथं आले आणि भरपूर चांगल्या गोष्टी शेअर केल्या. यासाठी आपल्याकडून एक छोटीशी गिफ्ट त्यांना.